राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे। अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर आज विधिमंडळामध्ये चर्चा केली जाणार आहे। राज्यपालांच्या अभिप्रायावर देखील सभागृहात चर्चा पार पडेल। कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर मदर डेअरी भूखंडाबाबत लक्षवेधी मांडणार आहेत, तर विधान परिषदेत सुनील प्रभू होर्डिंग्जवर देखील मुद्दे मांडणार आहेत। तर आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये काल अजित पवारांनी जो राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे, तसंच राज्यपालांच्या अभिभाषणावर देखील चर्चा केली जाणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे, अर्थसंकल्पाबाबत देखील चर्चा होणार आहे। विरोधकांकडून आधीच या अर्थसंकल्पावर टीका केली जाते, आजच्या चर्चेमध्ये काय काय घडू शकते? आज एकंदरीत अधिवेशनाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी विरोधकांकडून जे टीकास्त्र कालपर्यंत चाललं होतं, पण त्याच्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की अधिवेशनात आज एकंदरीत घाटकोपर दुर्घटना होर्डिंगचा मुद्दा असेल, तो एक मुद्दा गाजेल। तर दुसरा म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात जर पुढे जाऊन पाहिलं तर त्याच्यासोबतच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाबद्दल सत्तेत असलेले आमदार म्हणजे मंगेश कुडाळकर हे मदर डेअरी रोडचा जो भूखंडाचा प्रकल्प आहे त्या मुद्द्यावर सुद्धा आज जे या सरकार संपूर्ण सभागृहात मुद्दे मांडताना पाहायला मिळते। त्याच्यासोबतच राज्यपालांचा अभिप्राय जो आहे तो आज मांडला जाईल। त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा नंतर विरोधकांचं चर्चासत्र जे आहे या संपूर्ण अधिवेशनात आपल्याला पडताना पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज दोन महत्त्वाचे मुद्दे ते म्हणजे घाटकोपर होर्डिंग प्रकरणात त्यात अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, आणि दुसरा म्हणजे आता कुर्ल्यात असलेल्या मदर डेअरीत धारावीकरांचं पुनर्वसन करायचं, आणि त्यामुळे कुर्ल्यातल्या जनतेने आणि कुर्ल्यातले स्थानिक आमदार जे शिंदे गटात आहेत, शिंदेच्या शिवसेनेत आहेत, त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला सत्तेच्या सरकारच्या या प्रकल्पाला विरोध दर्शवलेला, आणि त्याच्यासोबतच महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी तिकडे जाऊन आंदोलनं केलेली होती। त्यामुळे आज त्या सुद्धा मुद्द्यांवर जे ते एकंदरीत चर्चा जी आहे ते ह्या संपूर्ण सभागृहात पार पडताना पाहायला मिळेल। त्यामुळे सभेत एकीकडे मदर डेअरीचा मुद्दा गाजला आणि त्याच्याबरोबर परिषदेत जो आहे तो एकंदरीत घाटकोपर होर्डिंगचा मुद्दा गाजताना आजच्या दिवशी तरी पाहायला मिळेल। त्याचसोबत जर जोडीला आपण पाहिलं तर कालपासून चर्चेत असलेले अमोल मिटकरी यांच्या बाजूने सुद्धा आज राजकीय वर्तुळ फिरताना पाहायला मिळेल। नक्कीच अजय, तर काल देखील आपण बघितलं ड्रग्स प्रकरणाचा मुद्दा गाजलेला होता आणि आज देखील जे मुद्दे गाजणार आहेत त्यावर कशी चर्चा केली जाते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।